नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर हा आहे 36 साईजचा अस्तरचा ब्लाउज। तर अस्तर अशा पद्धतीने कट करून आणि जोडून घेतला आणि एक्स्ट्राचा पूर्ण कपडा मी कट करून घेतला आणि हे सर्व पार्ट मी रेडी करून घेतले। त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। तर सर्वात आधी पार्ट बरोबर आपल्याला अशा पद्धतीने समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घ्यायचे। तर बघू शकता दोघही बाजूचे जे काही साइड पार्ट आहेत ते समोरासमोर ठेवून आणि वेगवेगळे करून घेतले। नंतर आपल्याला आता शिलाई करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी कटोरीचा पार्ट अशा पद्धतीने एकमेकांवरती ठेवून घ्यायचा आणि दोघही कोणे एकमेकांवरती ठेवून आपल्याला शिलाई मार्जिन सोडून आणि कटोरी किती इंचाची घेतलेली आहे त्याचा दुसरा भाग बरोबर अशा पद्धतीने मोजून घ्यायचा। त्याच्यानंतर मग हुबा टक्स 2.5 इंच किंवा 2.25 इंचाचा घ्यायचा आहे। तर या ब्लाउजची उंची कमी असल्यामुळे मी 2.5 इंच हुबा टक्स घेतलेला आहे। नंतर बघू शकतात खूप छान अशी गोल कटोरी तयार झाली। त्याच्यानंतर कटोरी अशा पद्धतीने एक्स्ट्रा असते आणि शिलाई करत असताना ती बरोबर आपल्याला इथंच ॲडजस्ट करायची असते। त्याच्यानंतर कटोरीचा आणि साइड पार्टचे दोघ कोणी बरोबर आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे आणि मग कटोरी जोडून घ्यायची आहे। तर थोडाफार भाग उरला तर काहीही हरकत नाही, परंतु मग आपल्याला जास्त उरू द्यायचा नाही, तो बरोबर आपल्याला तिथंच ॲडजस्ट करून घ्यायचा आहे। तर हा थोडाफार भाग मी अशा पद्धतीने कट केला आणि मग आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे। तर याला योगपट्टी किंवा मग क्रॉस पट्टी सुद्धा म्हणू शकतो। तर अशा पद्धतीने पुढच्या बाजूला थोडीफार आपल्याला योगपट्टी एक्स्ट्रा सोडायची आहे आणि मग कटोरी ही जोडून घ्यायची आहे। तर बरोबर मी एकसारखं शिलाई मार्जिन पकडत आणि हळूवारपणे जोडून घेतलेलं आहे। तर अगदी बरोबर आलेला आहे। कुठे थोडाफार भाग कमी जास्त का होतो हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे। तर अगदी परफेक्ट अशा पद्धतीने कटोरीचा पार्ट आणि साइड पार्ट आणि क्रॉस पट्टी जोडून घेतली। दोघही पार्ट सेम याच पद्धतीने रेडी करून घेतले। तर हा भाग कधी कधी कमी किंवा जास्त का होतो तर बघू शकतात दोघं पार्ट सेम तयार करून घेतले। तर हा पार्ट कधी कधी कमी किंवा जास्त का होतो तर जेव्हा आपण कटोरी जोडत असतो तर कटोरी जोडत असताना आपण किती शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि कटोरी आणि साइड पार्ट जोडत असताना आपण किती शिलाई मार्जिन घेतलेला आहे ते जेव्हा कमी किंवा जास्त होतो तेव्हा हे पार्ट कमी किंवा जास्त होतात। बघू शकतात इथं आपण हे अंतर किती घेतलं आणि इथं सुद्धा शिलाई मार्जिन किती घेतलं। तर हे कमी जास्त झाल्यामुळे आपल्याला क्रॉस पट्टी कमी किंवा जास्त ही होत असते। त्याच्यासाठी मग शिलाई करत असताना काळजीपूर्वक परफेक्ट मापांनी आपल्याला शिलाई करून घ्यायची। तर सर्व पार्ट रेडी करून घेतले। तर ही 2 इंचाची मी पट्टी घेतलेली आहे आणि हिला मी अस्तर जोडून घेतलेला आहे। तर ह्या ब्लाउजला काज आणि बटन बनवून घ्यायचे आहेत। तर ही काज बटन बनवण्यासाठी मग अशा पद्धतीने आपल्याला ही पट्टी तयार करून घ्यायची। तर हे आपल्याला ब्लाउजवरती चेक करून घ्यायचं कोणत्या साईडला काज बनवायची आहेत आणि कोणत्या साईडला आपल्याला बटन जोडून घ्यायचे आहेत। तर हे आपल्याला ब्लाउजवरून चेक करून आणि मग बनवून घ्यायचे आहेत। तर ही काज बनवण्यासाठी अशा पद्धतीने 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि ब्लाउजवरून आपल्याला डावी किंवा उजवी साईड कोणत्या साईडला आहे हे सुद्धा चेक करून घ्यायचं आणि त्याच पद्धतीने बनवून घ्यायचं। नंतर मग गळ्याला तुम्ही थोडाफार शेप देऊ शकतात। त्याच्यानंतर मग बटन लावण्यासाठी पुन्हा मग मी 2 इंचाची पट्टी इथं घेतलेली आहे। जर तुमच्याकडे कपडा एक्स्ट्रा असेल तर 2.5-3 इंचाची पट्टी घेऊन आणि डबल फोल्ड करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट जोडू शकतात, परंतु कपडा कमी असल्यामुळे मग मी ह्याच पद्धतीने जोडून घेत आहे। तर खालच्या बाजूला पुन्हा थोडं 1/2 इंच एक्स्ट्रा सोडून आणि ह्या पद्धतीने शिलाई करून त्याच्यावरती दाब शिलाई देऊन घ्यायची। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड करून घेतला आणि पुन्हा मग कडेने एक शिलाई मारून घेतली आणि मग हा भाग आपल्याला लगेचच आतमध्ये फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। बघू शकतात लगेचच मी जिथं आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे परफेक्ट त्याच मापावरती मी बरोबर ही पट्टी फोल्ड केली आणि शिलाई करून घेतली। त्याच्यानंतर दोघही पार्ट बरोबर चेक करून घेतले।
त्याच्यानंतर मग मागची साईड आपल्याला रेडी करून घ्यायची। मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो तर ते टक्स देऊन आणि कमरपट्टी आपल्याला जोडून घ्यायची। कमरपट्टी जोडत असताना जे काही टक्स आहेत तिथं 1/2 इंचाची थोडी आपल्याला गुढी पाडून घ्यायची आहे, जेणेकरून कमरपट्टी फोल्ड करत असताना एका बाजूला खेचल्यासारखी होणार नाही। तर बघू शकतात अशा पद्धतीने दोघंही जागांवरती मी थोड्या गुड्या पाडून घेतल्या। त्याच्यानंतर मग हा पार्ट रेडी करून घेतला आणि जे काही आपण पुढच्या साईडचे पार्ट रेडी करून घेतलेले आहेत ते आपल्याला बरोबर एकसारख्या मापात मोजून घ्यायचे। 1/2 इंच इतकं शिलाई मार्जिन सोडून कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन मोजून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा भाग आपल्याला अशा पद्धतीने आखून आणि कट करून घ्यायचा आहे। तर दोघंही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने आपल्याला ही माप टाकून आणि एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा। तर हा भाग एक्स्ट्रा का होतो, तर जेव्हा आपण ब्लाऊज कटिंग करत असतो तर मागच्या साईडला आपण 1 इंच अंतर हे एक्स्ट्रा वाढवलेलं असतं आणि मागच्या आणि पुढच्या साईडचे आपण पेपर कटिंग सोबतच करत असतो, म्हणून हे 1 इंच अंतर पुढच्या साईडला एक्स्ट्रा होतं। म्हणून मग माप टाकून आणि हे पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चेक करून एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे। तर दोघंही बाजूंना सेम ह्याच पद्धतीने चेक करून घेतलं, एक्स्ट्राचा पूर्ण कपडा वगैरे पूर्ण कट केला। त्याच्यानंतर मग हे पार्ट आपल्याला लगेच जोडून घ्यायचे नाही, तर पुन्हा मग मागच्या साईडवरती अशा पद्धतीने हा पार्ट ठेवून घ्यायचा आणि मुंड्याकडील बाजूला जो काही थोडाफार भाग कमी किंवा जास्त झालेला असेल तो एका मापात आपल्याला कट करून घ्यायचा। तर शोल्डर जोडण्याआधी ह्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक आठवणीने चेक करून घ्यायच्या आहेत। तर आपण किती परफेक्ट कटिंग केली आणि शिलाई केली, परंतु मग ही माप कमी जास्त ही होतच असतात, कपडा हा स्ट्रेचेबल असतो। त्याच्यानंतर दोघंही बाजूंचे मग आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे आहेत। जर तुम्ही पेपर कटिंगवरती किंवा अस्तरवरती शोल्डर उतार दिलेला असेल तर सरळ रेषेत शिलाई करून घ्यायची किंवा मग इथं आपल्याला शोल्डर कटच्या बाजूला 1/2 इंच इतके तिरकस अशा पद्धतीने शोल्डर उतार देऊन आणि शोल्डर जोडून घ्यायचे। त्याच्यानंतर दोघंही बाजूंचे शोल्डर अशा पद्धतीने सरळ रेषेत आपल्याला कट करून घ्यायचे। जो थोडाफार भाग कमी किंवा जास्त असेल तो आपल्याला चेक करून घ्यायचा। त्याच्यानंतर पुढच्या बाजूच्या गळ्याला जर तुम्हाला थोडा गोल शेप देऊन घ्यायचा असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं देऊ शकतात आणि मग आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे। तर इथं तुम्ही गळापट्टी किंवा पायपिंगची पट्टी तुमच्या आवडीनुसार लावू शकतात। तर कमी वेळेत ब्लाऊज शिलाई करण्यासाठी मग मी ह्याच पद्धतीने गळापट्टी लावून घेत आहे। जर तुम्हाला पायपिंग करता येत नसेल तर ह्या पद्धतीने गळापट्टी लावून आणि कमीत कमी वेळेत खूप छान असा ब्लाऊज तुम्ही शिलाई करू शकतात। गळापट्टी लावून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग कटोरीचा जो काही गोल भाग आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पकडून घ्यायचा आणि मग पुढच्या बाजूचा एक्स्ट्राचा भाग आतमध्ये फोल्ड करून आणि मग आपल्याला गळापट्टीवरती शिलाई करून घ्यायची आहे। तर इथं बरोबर खालचा कपडा आतमध्ये शिलाईमध्ये दाबला जाईल आणि अगदी एकसारख्या मापात आपल्याला हळूवारपणे अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची। तर इथं आपल्याला कपडा अजिबात खेचायचा नाही। गळापट्टी आपण लावलेली असते तेव्हा आपण गळापट्टी ही खेचून घेतलेली असते, म्हणून खूप छान अशा पद्धतीने गोल गळा पुढचा आणि मागचा हा रेडी झालेला आहे। त्याच्यानंतर मग एक्स्ट्राचे धागे वगैरे कट केले आणि मग आपल्याला बाह्या जोडून घ्यायच्या आहेत। तर बाह्या आपल्याला डायरेक्ट लगेचच जोडून घ्यायच्या नाही, त्यासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायच्या। दोघं बाजूंनी बरोबर खोलगट भाग कोणत्या बाजूला येईल दोघंही वेगवेगळ्या करून घ्यायच्या। पुन्हा मग अशा पद्धतीने चेक करून आणि जो काही भाग थोडाफार कमी किंवा जास्त असेल तो एका मापात कट करून आणि बाहीचा मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर बघू शकतात अशा पद्धतीने जो काही थोडाफार भाग एक्स्ट्राचा कट केला, बाहीचा मध्य सेंटर आहे त्याच्यावरती खून करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार मध्य सेंटर पासून किंवा मग एका साईड पासून दोघंही बाजूंनी जोडू शकतात। तर बघू शकतात मी इथं आधी मी बाही चेक करून घेतली आणि त्याच्यानंतर मग बाही जोडून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने मी सर्वात आधी चेक करून घेतली आणि मग मी एका साईडकडून जोडून घेतलं, तरीसुद्धा शोल्डरवरती जो काही बाहीचा मध्य सेंटर आहे तो अगदी शोल्डरच्या मध्य सेंटरवरती आलेला आहे, कुठेही कमी किंवा जास्त झालेला नाही। तर बघू शकतात त्याच्यानंतर दुसरी बाहीसुद्धा मी तुम्हाला सेम याच पद्धतीने जोडून दाखवणार आहे, अगदी परफेक्ट कुठे कमी किंवा जास्त झालेली नाही। जर तुम्हाला अशा पद्धतीने परफेक्ट कटिंग करून सुद्धा पार्ट हे कमी जास्त होत असतील तर याचं कारण आहे प्रॅक्टिस। तुम्ही जितकी प्रॅक्टिस केली तितका परफेक्ट ब्लाऊज शिलाई करायला शिकणार।
त्याच्यासाठी मग कटिंग करणं जितकं महत्त्वाचं आहे तितकं शिलाई करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. नंतर दोघंही बाह्या जोडून घेतल्या आणि त्याच्यानंतर डबल शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर मग हे पार्ट आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायची. जो काही थोडाफार भाग एखादा कमी जास्त असेल तर त्याला आपल्याला पुन्हा मग अशा पद्धतीने काखेमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. तर भाग किती एक्स्ट्राचा आहे ते चेक करून मग आपल्याला इथं शिलाई करून घ्यायची. तर बघू शकतात अगदी एक लाईनला सुद्धा कमी अशा पद्धतीने हे माप मी इथं शिलाई करून तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला शिलाई करून घ्यायची. आता इथं आपल्याला पूर्ण पार्ट आपले रेडी झाले. मग आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर फिटिंग करण्याआधी बाहेरील बाजूला मी सर्वात आधी शिलाई करून घेतली आणि मग आपल्याला फिटिंग करायची आहे. तर फिटिंग करण्याआधी आपल्याला एक दोन टिपा टाकून घ्यायच्या आणि दोघंही बाजूंना सेम आपल्याला याच पद्धतीने एक दोन टिपा टाकून झाल्यानंतर मग आपली जी काही फिटिंगची मापं असतात ती मापं टाकून घ्यायची असतात. तर कमरेचा चौथा भाग, छातीचा चौथा भाग, दंडघेर किंवा मुंडा घेर जी काही आपण मापं नोट करून घेतलेली असतात परफेक्ट मोजून आणि आखून घ्यायचे आणि मग आपल्याला त्या रेषेवरती परफेक्ट फिटिंग करून घ्यायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीत तुम्हाला इथं समजावून सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा शिलाई करून बघा आणि तुम्हाला जर या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर हा 36 साईजचा कटोरी ब्लाऊज आहे. तर याचा पेपर कटिंगचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि माझी ब्लाऊज शिलाई करण्याची अगदी सोपी अशी पद्धत तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा.